वय 65 वर्ष सर्वांना दरमहा 7,000 रुपये नवी योजना असा अर्ज करा येणार. महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिकांना एक अत्यंत मोठी बातमी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना कल्याण मंत्री एक नवीन योजना विरुद्ध भांडवल असून त्यावर पात्र नागरिकांना दरमहा 7,000 रुपये मानधन देण्याचे प्रस्ताव विचारला आहे. प्रसिद्ध करून या योजनेचे स्वरूप स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र विधानसभा 15 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुलभ देण्यासाठी विविध 2025 सादर करण्यात आला. राज्यातील वाढत्या वृद्धांची संख्या, आर्थिक स्थिती, सामाजिक आधार देण्याचा या स्वतंत्र कायदा आणि जात आहे. केंद्र सरकारने आयुष्य भारत योजनेतून मर्यादित घेता राज्य सरकारच्या अधिक सक्षम सुविधा निर्णय घेतला आहे. राज्यातील दरानुसार 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना खालील सुविधा उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. मासिक मानधन पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 7,000 रुपये मदत, आरोग्य विमा 5,00,000 रुपये मोफत आरोग्य विमा उपचार सुविधा, प्रवास सामुदायिक बस इतर सार्वजनिक वाहन विशिष्ट सवलत, सामाजिक सुरक्षा वृक्षांची संख्या वाढते आणि आरोग्य विशेष काळजी घेणे. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, वयाचा पुरावा, जन्म दाखला किंवा शाळा सोडून दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, आधार लिंक असलेले उत्पन्न दाखला. अर्ज प्रक्रिया कशी असेल? या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया फॉर्म ऑनलाईन असल्याची शक्यता आहे. पात्र नागरिकांना घर बसल्या अधिक पोर्टल अर्ज करू शकतात. ज्येष्ठ नागरिक ऑनलाईन अर्ज करू शकत नाही त्यांनी तहसील कार्यालय, सेतू केंद्र किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय येथे ऑफलाईन अर्ज करण्यास सुविधा दिली जाऊ शकते. सध्या योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय काम सुरू असून लवकर अधिकृत अर्ज स्वीकारायची तारीख जाहीर होईल. राज्य सरकारने हा निर्णय ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यातील आशेचे किरण ठरणार आहे. 7,000 रुपये मानधन आणि आरोग्य विमा यामुळे वृद्धकाळी आर्थिक स्थिती सुरक्षित होण्याची मदत होईल. ही माहिती आपल्या घरातील आणि परिवारातील ज्येष्ठ नागरिकांना नक्की पोहोचवा.